बोरिवली या गावामध्ये एटीएसचे मोठे सर्च ऑपरेशन सध्या पाहायला मिळत आहे। बोरिवलीतल्या संशयास्पद व्यक्तींच्या घरी एटीएसची सकाळपासूनच छापेमारी सुरू आहे आणि संपूर्ण बोरिवली गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्तामुळेच गावाला छावणीचं स्वरूप आलेलं आहे। साकीब नाचण आणि इतर दहशतवाद्यांचा तळ अशी या गावाची ओळख असून यापूर्वी देखील या गावात कारवाई झालेली आहे। कृष्णा सोनारवाडकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। कृष्णा, सुमित, आपण पाहतोय की भिवंडीतल्या बोरिवली गावामध्ये जिथे एटीएसचं सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे त्या गावात सध्या मी उभा आहे आणि सगळीकडे जिथपर्यंत नजर जाईल तिथे पोलिसांचा बंदोबस्त तो पाहायला मिळतो आहे। अनेक एसआरपीएफ आणि अन्य तुकड्या सुद्धा या गावामध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि ठाणे ग्रामीण पोलिसांच्या बंदोबस्ताच्या निगराणीमध्ये एटीएसची वेगवेगळी पथकं या गावामध्ये अनेक घरांमध्ये सर्च ऑपरेशन करतायत। याआधी सुद्धा जेव्हा एनआयएनं 41 ठिकाणी या गावामध्ये छापेमारी केलेली होती, 1.5 वर्षापूर्वी या गावामध्ये एक मोठं सर्च ऑपरेशन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर 15 लोकांना अटक करण्यात आलेली होती आणि पुन्हा एकदा काही संशयास्पद हालचाली या गावामध्ये आढळून आल्यानंतर आता एटीएसनं कंबर कसलेली आहे, मोठी मोहीम हाती घेतलेली आहे आणि पहाटेपासून ही पथकं जी आहेत ती सर्च ऑपरेशन करतायत। पुढच्या बाजूला आपण पाहतो की ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वेगवेगळ्या तुकड्या ज्या आहेत पोलीस बंदोबस्ताच्या त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण गावामध्ये अशाच पद्धतीने पोलिसांच्या गाड्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। सगळीकडे पोलीस आहेत आणि चोख पोलीस बंदोबस्तामध्ये एटीएसचं हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की गावच्या अगदी मध्यभागी मी उभा आहे आणि हे गाव अत्यंत संवेदनशील मानलं जातं आणि इथे ह्या पद्धतीने ही कारवाई जी आहे ती एटीएस कडून पहाटेपासून केली जाते। अनेक इनोवा गाड्या घेऊन एटीएसची वेगवेगळ्या अधिकारी आणि पथकं जी आहेत ती या गावातल्या अनेक घरांमध्ये सर्च ऑपरेशन करतायत। अनेक संशयित लोक जे आहेत त्यांच्या काही हालचालींवरती एटीएसने लक्ष ठेवलेलं होतं आणि काहीतरी चुकीच्या हालचाली आढळल्यानंतर अशा पद्धतीनं एटीएसनं मोठी मोहीम पहाटेपासून हाती घेतलेली आहे। सगळीकडे पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। अनेक रायगड पोलीस असतील किंवा ठाणे ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त असेल तो सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेला होता आणि याच गावामध्ये दहशतवादी साकीब नाचण याच्यावरती सुद्धा यापूर्वी कारवाई करण्यात आलेली होती। साकीब नाचण त्याचा घरातील काही सदस्यांना अटक करण्यात आलेली होती आणि एकूण 15 जणांवरती अटकेची कारवाई केल्यानंतर पुन्हा एकदा या गावामध्ये महाराष्ट्र एटीएसने अशा पद्धतीने मोठं सर्च ऑपरेशन जे आहे ते केलेलं आहे। या सगळ्या गावामध्ये ठिकठिकाणी जो बंदोबस्त आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे। प्रत्येक हालचालीवरती पोलीस लक्ष ठेवून आहेत आणि ही सगळी कारवाई होत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून घेतली जाते। पहाटे 5च्या सुमारास एटीएसचे अधिकारी या गावामध्ये पोहोचलेले आहेत आणि सगळीकडे आधीपासून सूचना दिल्याप्रमाणे ठाणे ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा संपूर्ण गावामध्ये पाहण्यात येतो आहे। वरच्या बाजूला आपण पाहतो की काही घरांच्या टेरेसवरती सुद्धा बाल्कनीमध्ये सुद्धा पोलीस आहेत आणि ही सगळी कारवाई होत असताना कुठलाही संवेदनशील प्रकार घडू नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे आणि एटीएसचे अधिकारी या गावातल्या वेगवेगळ्या घरातल्या लोकांच्या वरती रेड करतायत, त्यांच्यावरती अटकेची कारवाई सुद्धा होण्याची शक्यता आहे। कदाचित संध्याकाळपर्यंत हे सर्च ऑपरेशन आज सुरू राहू शकतं आणि त्यानंतर या गावातून किती जणांना ताब्यात घेण्यात येतं किंवा नेमकं काय असं आढळलं एटीएसला ज्या अनुषंगाने ही सगळी कारवाई करण्यात येते आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुन्हा एकदा याबाबतची दृश्य आपण बघायची झाली तर गावच्या अगदी एका लेनच्या संपूर्ण बाजूला आपण पाहतोय की पोलिसांच्या तुकड्या ज्या आहेत त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही कारवाई केली जाते। या सगळ्या कारवाईमध्ये छापेमारी दरम्यान एटीएसच्या हाती नेमकं काय सापडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पहाटे 5 पासून हे सगळे एटीएसचे अधिकारी आणि त्याचबरोबर ठाणे ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त या संपूर्ण गावामध्ये पाहायला मिळतो आहे। एनआयएनं यापूर्वी सुद्धा जवळपास 350 ते 400 गाड्यांच्या माध्यमातून या गावामध्ये अशाच पद्धतीने एंट्री केलेली होती आणि त्यानंतर एक मोठं सर्च ऑपरेशन गावामध्ये केलेलं होतं। त्यानंतर 15 जणांना अटक करण्यात आलेली होती आणि ही सगळी अटकेची कारवाई होत असताना या गावामध्ये कुठल्याही संशयास्पद हालचाली होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा चोख बंदोबस्त त्यावेळेला सुद्धा होता। मात्र आता एटीएसची पथकं गावामध्ये आहेत आणि एटीएसच्या पथकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं जाते। मात्र संपूर्ण गावचा पट्टा जर आपण पाहिला तर संपूर्ण गावामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा पाहायला मिळतो आहे आणि ही सगळी कारवाई होत असताना पहाटेपासून हे पोलीस या गावामध्ये तैनात आहेत। त्याचबरोबर एटीएसचे अधिकारी सुद्धा एक मोठी टीम घेऊन या गावामध्ये शिरलेले आहेत आणि या सगळ्या गावातली जी घरं रडारवरती आहेत, ज्या घरांच्या संशयास्पद हालचाली मागच्या काही दिवसापासून पाहायला मिळालेल्या होत्या त्या सगळ्या संशयास्पद हालचालीच्या अनुषंगाने कारवाई केली जाते। आयसिस संघटनाशी संबंधित पार्श्वभूमीला एनआयएनं कारवाई केलेली होती आणि आता पुन्हा एकदा या गावामध्ये एटीएस कडून ह्या सगळ्या कारवाई ज्या त्या केल्या जात आहेत। त्यामुळे किती तास हे सर्च ऑपरेशन चालतं आणि या सर्च ऑपरेशन नंतर एटीएसला नेमकं काय सापडतं, किती जणांना ताब्यात घेतलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र बोरिवली गावामध्ये भिवंडीतल्या पुन्हा एकदा
एनआयच्या मोठ्या कारवाईनंतर महाराष्ट्र एटीएसनं मोठे या सगळ्या कारवाई संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी ताजे अपडेट्स घेणार आहोत. धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.